नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक S.K. कापुरे. मित्रांनो, आपण इयत्ता 7वीचे पहिले प्रकरण विश्व बघितले. आता आपण प्रकरण क्रमांक 2 सूर्य, पृथ्वी आणि चंद्र. पृथ्वीला सर्वात जवळचा तारा म्हणजे सूर्य, तर तिच्या सर्वात जवळचा खगोल म्हणजे चंद्र होय. पृथ्वीवर आढळणाऱ्या अनेक जैविक आणि अजैविक प्रक्रियावर सूर्य आणि चंद्र यांचा परिणाम होत असतो. सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेवर आपले सारे जीवन अवलंबून असते. सूर्यप्रकाश हा सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा दृश्य भाग होय. रात्रीच्या वेळी आपल्याला सूर्यप्रकाश मिळत नाही, त्यावेळी आपल्याला चंद्राकडून सूर्याचा परावर्तित प्रकाश मिळतो. त्यालाच आपण चांदणे असे म्हणतो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. या पाठात आपण चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील सहसंबंधाबद्दल माहिती घेणार आहोत. आपण आता चंद्राच्या गतीबद्दल माहिती घेऊया. चंद्र स्वतःभोवती फिरत फिरत पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. याचाच अर्थ पृथ्वीप्रमाणेच चंद्रालाही अक्षीय व कक्षीय अशा 2 गती आहेत. पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, त्यामुळे चंद्र स्वतंत्रपणे सूर्याभोवती फिरत नसला तरी अप्रत्यक्षपणे तोही सूर्याभोवती प्रदक्षिणा करत असतोच. चंद्राची अक्षीय गती पृथ्वीच्या अक्षीय गतीच्या मानाने खूप मंद आहे. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास 1 दिवस लागतो, तर चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास सुमारे 1.2 दिवसाचा कालावधी लागतो. जवळजवळ तेवढ्याच कालावधीत तो आपली पृथ्वीभोवतालची प्रदक्षिणा पूर्ण करतो. याची अक्षीय व कक्षीय गती सारखी असल्यामुळे पृथ्वीवरून त्याची विशिष्ट बाजूच सतत दिसत राहते व उरलेला भाग कधीच दिसू शकत नाही. आकृती 2.1 पृथ्वीवरून चंद्राची विशिष्ट बाजू सतत दिसते. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करत असतानाच पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असते. त्यामुळे सुमारे 1.2 दिवसाच्या काळात पृथ्वी आपल्या प्रदक्षिणा मार्गावर पुढे गेलेली असते. साहजिकच चंद्राला पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करण्यास आणखी थोडा कालावधी लागतो. त्यामुळे पृथ्वीभोवतीची त्याची प्रदक्षिणा सुमारे 1.2 दिवसात पूर्ण होते. चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग लंबवर्तुळाकार आहे, त्यामुळे त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर सर्वत्र सारखेच नसते. तो पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो. त्या स्थितीस उपभूस्थिती म्हणतात. उलट तो जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा त्या स्थितीस अपभूस्थिती म्हणतात. चंद्राच्या गतीचे परिणाम. 1. चंद्राच्या कला व कालगणना. चंद्र पृथ्वीभोवती 1.2 दिवसात प्रदक्षिणा घालतो. त्यामुळे पृथ्वीवरून पाहताना त्याचे रोजचे स्थान बदलताना दिसते. पृथ्वीवरून पाहताना आपल्याला चंद्राचा सूर्याकडील प्रकाशित भाग दिसतो. चंद्राच्या कक्षीय गतीमुळे यात वाढ अथवा घट होत राहते. ज्या रात्री पृथ्वीच्या समोर असलेला चंद्राचा संपूर्ण भाग प्रकाशित दिसतो,
त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात. या दिवशी चंद्र वर्तुळाकार भासतो. त्यानंतर दररोज चंद्राचा प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागतो. एका रात्री चंद्राचा प्रकाशित भाग आपल्याला अजिबात दिसत नाही. त्या रात्रीला अमावस्या म्हणतात. चंद्राच्या रोज बदलत जाणाऱ्या प्रकाशित भागाच्या आकारास चंद्रकला म्हणतात. अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जातो. या कालावधीला शुक्ल पक्ष म्हणतात. या उलट पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत चंद्राचा आपल्याला दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. या कालावधीस कृष्ण पक्ष म्हणतात. हे दोन्हीही कालावधी प्रत्येकी 15 दिवसाचे असतात. त्यांना पंधरवाडा म्हणतात. पंधरवाड्यातील प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात व त्यांना प्रतिपदा, द्वितीया, तृतीया इत्यादी नावे आहेत. हे दोन्हीही पंधरवडे मिळून एक महिना म्हणजे चांद्रमास होतो. अशा प्रकारे चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यामुळे आपल्याला महिना ही कालगणना करता येते. 2. ग्रहणे. चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांचे अनुक्रमे अष्टमी, अमावस्या व पौर्णिमा या दिवशी सापेक्ष स्थान दिले आहे. पृथ्वी चंद्र, पृथ्वी सूर्य यांना साधणाऱ्या रेषा पृथ्वीपासून किती अंशाचा कोन करतात हे लक्षात घ्या. अष्टमीच्या दिवशी या दोन्ही रेषा एकमेकाशी काटकोन करतात. अमावस्येला यातील 0 अंश असतो तर पौर्णिमेला हा कोन 180 अंश असतो. पृथ्वीचा सूर्याभोवतीचा प्रदक्षिणामार्ग व चंद्राची पृथ्वीभोवतीचा प्रदक्षिणामार्ग एकाच पातळीत नाही. त्यांच्यात सुमारे 5 अंशाचा कोन आहे. त्यामुळे प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमा व सांगितल्याप्रमाणे तिथी होतेच असे नाही. म्हणून दर अमावस्या दर पौर्णिमेला ग्रहणे होत नाहीत. काही पौर्णिमेस व अमावस्येस मात्र सूर्य, पृथ्वी, चंद्र एका सरळ रेषेत येतात. अशा वेळी ग्रहणे होतात. सूर्यग्रहण. यात सूर्यग्रहणाची स्थिती सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्याने त्याची सावली पृथ्वीवर पडल्याचे दाखवले आहे. ही सावली 2 प्रकारची दाखवली आहे. काही भागात ती दाट आहे तर काही भागात ती विरळ आहे. पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो त्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. व विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो. ज्यावेळी सूर्यबिंब अंशतः दिसते त्यावेळेच्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. खग्रास सूर्यग्रहण होण्यास अनुकूल अशी स्थिती बऱ्याच ग्रहणाच्या वेळी असली तरी फार थोड्या भागातूनच खग्रास सूर्यग्रहण दिसते. त्याचवेळी विरळ छायेत असलेल्या इतर भागातून केवळ खंडग्रास सूर्यग्रहण दिसते. पृथ्वीच्या ज्या भागातून खग्रास सूर्यग्रहण दिसेल तो भाग अ ने दाखवलेला आहे व ब ने दाखवलेल्या भागातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल तर क ने दाखवलेल्या भागातून सूर्यग्रहण दिसणार नाही हे लक्षात घ्या. काही वेळा चंद्र पृथ्वीपासून खूप दूर असतो म्हणजेच तो अपभूस्थितीत असतो. अशा वेळी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही. ती अवकाशातच संपते. तेव्हा पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखाद्या बांगडीप्रमाणे दिसते. अशा प्रकारच्या सूर्यग्रहणास कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात. अर्थात कंकणाकृती सूर्यग्रहण क्वचितच दिसते. चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशी जर सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एकाच सरळ रेषेत आले तर चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो. त्यामुळे चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीत आल्याने पूर्णपणे झाकला जातो. त्या स्थितीस खग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात. काही वेळा चंद्र अंशतः झाकला जातो त्या स्थितीस खंडग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात. सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण या केवळ खगोलीय स्थिती आहेत. शुभ अशुभ असे काही नसते. केवळ सूर्य, पृथ्वी आणि चंद्र विशिष्ट स्थितीत येण्याचा हा परिणाम आहे. अशी स्थिती नेहमी घडत
नसल्याने त्याबद्दल लोकांच्या मनात साहजिकच कुतूहल असते. खगोलशास्त्रज्ञांसाठी ग्रहणे व त्यातील खग्रास सूर्यग्रहण किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजेच अभ्यासाची पर्वणीच असते. अशावेळी ज्या भागात असे ग्रहण दिसणार असते तेथे जगभरातील खगोलशास्त्रज्ञ आवर्जून एकत्र येतात व ग्रहणाच्या स्थितीचा सखोल अभ्यास करतात. थँक्यू. थँक्यू.